मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हेमंत गोडसे धुळ्यामध्ये दाखल झालेत। नाशिकची जागा मलाच मिळणार असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय। नाशिकच्या जागेवरून सध्या महायुतीमध्ये तिढा आहे। नाशिकच्या जागेवर भाजपनेही दावा केलाय। गोडसेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आज धुळ्यात आलेले आहेत। आज एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे, परंतु मुख्यमंत्री देखील या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। गोडसे साहेब, आपण धुळ्याला आलेला आहात आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। आपण त्यांच्याशी काय चर्चा करणार? मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे का निश्चित आपण ही जागा आपला देखील आग्रह आहे की शिवसेनेसाठी सोडवायची आणि आपण ते वरिष्ठ महायुतीच्या सर्व नेत्यांकडे ते मांडणार आहोत। असं वाटतं का दावा दाखल करताना प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे, म्हणजे या ठिकाणी महायुतीचे सर्वच मित्र पक्ष असतील सर्वांना अधिकार आहे तो त्या जागेवरती दावा करायचा। परंतु हे निर्णय घेत असताना राज्य पातळीवरती जे महायुतीचे सर्व घटक पक्षाचे नेते आहेत ते सर्व एकत्र बसून प्रत्येकाला विश्वासात घेऊन हे निर्णय केले जातात आणि म्हणून मला असं वाटतं का योग्य तो राज्यहिताचा निर्णय ते निश्चित त्या ठिकाणी घेतील। आपण गेली 10 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून आहोत आणि आपण देखील जनसंपर्क अतिशय उत्तमरित्या त्या ठिकाणी ठेवलेला आहे। विकास कामं नाशिकच्या सर्वांगीण विकास सर्वच क्षेत्रामध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी केलेली आहेत आणि म्हणून हा शिवसेनेला पारंपरिक तर आहेच मतदारसंघ आणि अनुकूल देखील आहे आणि म्हणून ही जागा शिवसेनेला सोडवावी असं आग्रह आम्ही धरला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं का आपण महायुतीच्या सर्वच नेत्यांशी चर्चा करून आपण देखील या जागेचा आग्रह धरणार आहोत। धुळ्यावरून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।